गोदावरीचं उदम स्नान आहे तर आम्ही बघितलं ते व्हिडिओ काढा थोडा आला नाही तरी पण प्रयत्न केला पण नाही जमला. इकडे बघा गर्दी इकडे दर्शन घेतलं. तहान लागते त्यावेळेस भगवंत प्रभू रामचंद्र गोदावरीला आवाहन करतात बोलावतात. तो गोदावरी एवढ्या स्पीडने ते आतमध्ये ती भूमीच्या मार्गाने गुप्त रूपाने वाहत इकडे असल्यामुळे तिला नाव म्हणतं गुप्त गोदावरी. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आम्ही पोचलो एमपीच्या जवळ आहोत आणि आता आम्हाला चित्रकूटला असे भरपूर तीर्थस्थान आहे तिथे आपल्याला बघण्यासारखे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहात. कालचा देवप्रयागचा तुम्ही त्रिवेणी संगम तुम्ही नक्कीच बघितला असेल. काल खूप मजा आली आणि नदीचं पाणी एकदम थंडगार होता. त्याच्यामध्ये आम्ही स्नान केला आणि आता पोचलो काल रात्री चित्रकूटला आमचा मुक्काम झाला. आता सकाळी आम्ही निघतोय चित्रकूटमध्ये असलेले तीर्थस्थान करायला. तर आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. व्लॉगमध्ये नवीन असे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर बघत राहा आज काय काय घडणार आहे व्लॉगमध्ये. तर चला आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आमचा सर्वांना नाश्ता आला आहे आणि आम्ही निघाला आता तीर्थस्थानचं दर्शन घ्यायला आणि ते जनार्दन माझ्या मुलांचा मृत्यू होतो त्यात तू काय माझा बापी आहे कृष्णा तुझं बाप आहे ते ब्राह्मण सांगतो बरोबर राज दरबारामध्ये. आणि त्यावेळेस ते विचार करता अरे बाकी सर्व सभा ऐकत राहायची अर्जुन त्यावेळी चालेला ना. अर्जुन विचार करतो की भगवंतांना आव्हान करतायत तुम्ही आणि भगवंत रक्षण करू शकत नाही, मी रक्षण करेन तुमचा. अर्जुन प्रतिज्ञा घेतो. इथून आमचा आता प्रवास सुरू झाला आहे तीर्थस्थानाच्या ठिकाणी. कल्पेश प्रभूमुळे आमची बस इथपर्यंत पोहोचली. इथून पाय चालत जायची वेळ आली होती आमचं. चला आता बसचा प्रवास करूया आणि पोहोचूया आपल्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी. तर गाईस चित्रकूट इथे असलेली गुप्त गोदावरी इथे ठिकाणावरती आम्ही पोहोचलोय. गुप्त गोदावरी पुढे मागे आमची बस पार्किंग केलेली आहे आणि आम्ही चाललो. एवढी थंडी भयानक थंडी आहे, भयानक म्हणजे भयानक थंडी. तर चला आता जाऊया पुढे चालत चालत तर गुप्त गोदावरीचं दर्शन घ्यायला. बघत राहा कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो गुप्त गोदावरी इथे पोहोचलोय. तर फुलच गर्दी. मला वाटतं तिकीट काढायला लागतो. हे तिकीट निघायला पडत आहे का मतलब दर्शन लेने का तिकीट राहत आहे. तर मित्रांनो, इथं गुप्त गोदावरीचं दर्शन घ्यायला तिकीट 25 रुपये बघा. तर चला जाऊयात आतमध्ये. फुल गर्दी आहे तिकीट काढायला पण. तर मित्रांनो, गुप्त गोदावरी बघण्यासाठी इथे 25 रुपयाचा तिकीट आहे. 12 वर्षाच्या आत 10 रुपये आहे आणि 12 वर्षाच्या नंतर जो असं वरते त्याला 25 रुपये तिकीट आहे. तिकीट काढलेलं आणि इथे तिकीट चेक केली जातात. जाऊयात आपण आतमध्ये प्रवेश करूया. वो प्राणप्रिय प्रभू किधर है. आम्ही आता गुफेमध्ये प्रवेश करतोय. गुफेमध्ये कॅमेरा अलाउड नाही तरी पण काढलाय मी. तर मित्रांनो, इकडे गोदावरी नदी आहे. व्हिडिओ काढून नाही देत, चोरी चुपके काम चालू आहे. गुप्त गोदावरी नदी आणि गुफा आहे चित्रकूटची गुफा. गुप्त गोदावरी नदी प्रकट झाली होती आणि इथे व्हिडिओ शूट चालू आहे. बघा काही ते अलाउड आहे तरी पण व्हिडिओ काढतो मी. प्रभु रामचंद्र की. तर पाणीवाली गुफा जाणे मार्ग तिकडे. चला आता पुढे जाऊया आपण. खूप छान असं दर्शन झालेलं आहे. गर्दी बघा किती भयानक गर्दी.
इथे गणपती मंदिर आहे, इथे आपण दर्शन घेऊ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इथे दर्शन घेतल्यानंतर पुढे जाऊया. पुढे मला वाटतं गणपतीचं मंदिर आहे. गणपती पंचमुखी ओम नमः शिवाय. जय मा गुप्त गोदावरी इथे प्रकट झालेले आहे. मला वाटलं तिकडे सॉरी इकडून पाणी जातो तो. हा दुसरी गुफा आहे. तर आता आतमध्ये जाऊया. व्हिडिओ काढला काहीच अलाव नाही तरी पण मी प्रयत्न करतोय. दुसऱ्या गुफेमध्ये पूर्ण जाम आहे बघा. इकडं फुल गर्दी आतमध्ये. अजून दुसऱ्या गुफेमध्ये आहोत आम्ही. तर गुप्त गोदावरीचं दर्शन घ्यायला माझी बायको समीक्षा पाटील आतमध्ये प्रवेश करत आहे. खूप छान असा नजारा आहे बघा. काहीच रिस्की आहे एकदम गुप्तमध्ये प्रवेश. फक्त आता आम्ही आतमध्ये आलेलो प्रवेश केलेला आहे. फुल चॉकअप आहे तिकडे. चला बघूया आता आपण पुढे जाऊया. गुप्त गोदावरी उगम स्थान झालेली इथून नाशिकवरून चित्रकूट येते. आपण आता दर्शन घेणार आहोत. त्याची माहिती संपूर्ण जनार्दन आपण नक्कीच घेऊ आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. तर चला इकडून जायला इकडून गुफा आहे आणि इकडून बाहेर यायला एक गुफा आहे. प्रवेश आतमधला मेन आहे तो एकच गुफा आहे. चला आता कुठला मंदिर आपण बघूया. आतमध्ये मंदिर आहे. तर समीक्षा पुढे चल. गोदावरीचं उदम स्नान आहे. तर आम्ही बघितलं ते व्हिडिओ काढा थोडा आला नाही तरी पण प्रयत्न केला पण नाही जमला. इकडे बघा गर्दी. इकडे दर्शन घेतलं मस्त एकदम. एका असं याच्यामधून उदम स्नान झालेलं आहे. प्रकट झालेले गुप्त गोदावरी. बोला जय श्रीराम. गुप्त गोदावरी मैया की. गुप्त गोदावरी मैयाचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. आता माहिती जी आहे ती प्रॉपर प्रबोधन करून घेऊ. कसं उगमस्थान झालं, कशी इथे गुप्त गोदावरी प्रकट झाली त्याच्याबद्दल जनार्दन प्रभून जाऊन जाऊ आपण. तोपर्यंत बघत राहा तुम्ही. तर मार्केट पण भारी आहे. गुप्त गोदावरीचा पाणी इथून येतो इकडे आणि इथे तलावामध्ये साचतोय. पुढे कुठे आता बघूया आपण पुढे जाऊन. आणि इथे येऊन पाणी गोदावरीचा परत गुपित होतो. इथून पुढे जात असेल नदी. सीन एकदम छान आहे. आपल्या व्हिडिओमध्ये जुडलेले आहात जनार्दन लीला प्रभूजी. आपल्याला गुप्त गोदावरीची आज माहिती देणार आहे. तर प्रभूजी गुप्त गोदावरी नदीचं आपण दर्शन घेतलं तर काय माहिती द्याल तुम्ही? हरे कृष्णा. आम्ही गोवर्धन इकविले कालतरे आणि महाराष्ट्रातील विविध परिसरातून भक्तांना 800 भक्तांना घेऊन दर्शन करण्यासाठी इकडे आलेलो आहेत. काशी, अयोध्या, प्रयागराज आणि चित्रकूट या ठिकाणी आम्ही दर्शन केलेले. चित्रकूट या ठिकाणी आम्ही आज दर्शन केलं गुप्त गोदावरी. ही गुप्त गोदावरी म्हणजे आपले नाशिकला उगम पावलेली ही गोदावरी गंगा मैया. तिथे कुशावर्तामध्ये ती वरून प्रकट होते. तिकडनं पुन्हा नाशिकला लागते. आणि जेव्हा या चित्रकूट पर्वतावर प्रभू रामचंद्र सीता आणि लक्ष्मण यांच्या सहित वनवासात होते त्यावेळी या वनवासामध्ये एका ठिकाणी गुफेत बसले असताना सीतामाला खूप तहान लागते. त्यावेळेस भगवंत प्रभू रामचंद्र गोदावरीला आवाहन करतात, बोलावतात. तो गोदावरी एवढ्या स्पीडने ते आतमध्ये ती भूमीच्या मार्गाने गुप्त रूपाने वाहत इकडे येते असल्यामुळे तिला नाव म्हणतं गुप्त गोदावरी. जमिनीतून वाहते ती म्हणून तिला गोदावरी म्हणतात. मला ती गंगा आहे. भगवान श्रीकृष्णाने शिवजींच्या जटामध्ये शिवजींनी जे जटेमध्ये गंगेला बांधून ठेवलं होतं आणि जेव्हा गौतम ऋषी यांना एका शापातून मुक्त करण्यासाठी त्यांनी तपस्याद्वारे त्यांना शिवजींना प्रसन्न केलं होतं. त्यावेळी शिवजींनी आपले जटा या ब्रह्मगिरी पर्वतावर आपटल्यानंतर या ब्रह्मगिरी पर्वतानंतर गंगा ही तिथे प्रकट होते आणि या कुश गौताच्या द्वारे त्यांना अशी एकत्र केलं जातं आणि ते कुशावर्त अशा ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुशावर्त या ठिकाणी प्रकट होते गंगा मैया. नंतर ती गुप्त मार्गाने प्रवेश करते आणि गोदावरीला इथे
त्र्यंबकेश्वरून पुन्हा ती निघते नाशिक या ठिकाणी निघते आणि नंतर मग भगवंतांनी प्रभू रामचंद्र त्यांना नाशिक या ठिकाणी उरून त्यांना पुन्हा एकदा आवाहन केलं की इकडे पण मला गरज चित्रकूटला तेवढीच ती भूमीच्या मार्गाने गंगा देवी प्रवास करते म्हणून तिला गुप्त गोदावरी असे म्हणतात त्याचे असं पवित्र स्थान या ठिकाणी आम्ही गुफेमध्ये खूप सुंदर दर्शन घेतलं सगळे भक्तांना खूप आनंद झाला आणि त्या गंगामायाचं गोदावरीचा आम्हाला कृपा प्राप्त झाली आणि आमचं जीवन सर्वांचं धन्य झालं। खूप खूप धन्यवाद प्रभूजी, खूप छान अशी माहिती दिली। जय श्रीराम। तर गाईज आमची आरी आमची बारूकशी आरीने पण गुप्त गोदावरी मैयाचं दर्शन घेतलेलं आहे एवढीशा वयात, अजून 1 वर्षाची पण नाही आमची आरी, मग तिने पण दर्शन घेतलं आहे। ओ मग तिला आठवण राहील, हा तुला आठवण राहील मग, हा राहील ना, हो बोल, हो बोल। हरी हरी नाव भारी तुझं, हरी हरेश्वरी। काहीच गुप्त गोदावरी तीर्थस्थान केल्यानंतर आम्ही पोचलो इकडे बाजारात आणि इकडे पुढे गेल्यानंतर एक आपला हॉल आहे, हॉलमध्ये आम्हाला प्रसाद मिळेल। मध्य प्रदेशमध्ये आहोत, तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही। त्याला पुढे सर्व लोक आहेत आमचे, दुपारचा प्रसाद केल्यानंतर पुन्हा एकदा काहीचा तीर्थस्थान आहे ते करूया आपण। तर मित्रांनो प्रसाद घेण्याच्या आधी आपण बघणार आहोत श्री परमहंस आश्रम अनुसूया चित्रकूट, त्यामध्ये जाऊया। प्रसाद मला वाटतं इथेच असेल, तर मंदिर सुद्धा आहे बाजूला। आम्ही ते मन समाधानी कुठे आहे? विठ्ठलाच्या चरणाची, म्हणजे रामाच्या किंवा कृष्णाच्या चरणाची हे स्वीट आहे। सर्व बसलेले कृष्ण आणि रामाच्या चरणापासून मुक्त करतो। तर गाई उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये सेम थंडी आहे आणि इकडे बघा आपली भेंडीची पोरं जिथे जातात तिथे राडा करतात। ते मध्य प्रदेशमध्ये शेकोडी पेटवले, इकडे डॉक्टर अविनाश प्रभू आहेत, या आखी महाराष्ट्राचे गॅग आपले पुराणे वैद्य आहेत बाजूला उभे, ते तुमच्यासाठी औषध देऊ शकतात लकवासाठी आणि पुत्रप्राप्तीसाठी। फक्त थंडीसाठी नाही का? थंडीसाठी औषध नाही का? तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता स्फटिक शिलाला, चित्रकूटमध्ये असलेल्या स्फटिक शिला। तिथे काय आता आपल्या प्रभूजी सांगतील। स्फटिक शिला हे चित्रकूट या स्थानातील एक प्रमुख तीर्थस्थान आहे। त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतामाता सहित लक्ष्मण यांच्या सहित वनवासात असताना या चित्रकूट परिसरात असताना या ठिकाणी आले होते आणि या स्फटिक म्हणजे शिला या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीता वगैरे बसली होती आणि तिथेच इंद्राचा पुत्र जयंत यांनी सीतामाताला एका आपल्या त्वचेने सीतामातेला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता। मग त्या त्रासापासून भगवंतांनी या कावल्याच्या त्रास होणे म्हणून एक गवताची काडीने त्याच्यावर एक शस्त्रप्रमाणे सोडल्यानंतर त्याच्या पाठीमागलेला आणि ते पाठी लागून तो शरण येतो। शरण आल्यानंतर भगवंत त्याला त्याचा डोळा एक त्या काडीने जर एक डोळा फोडला होता, नंतर विना त्या डोळा दिसत नसते, नंतर एक डोळा फुटल्यानंतर त्याला वरदान होतं क्षमा मागतो। त्या कावल्याचा एक डोळा फुटल्यानंतर भगवंतांचं ठीक आहे
त्याला एकाच डोळ्यात दिसणार, पण नजर त्याची एकच राहील. जर कावला डाव्या डोळ्याने बघितलं उजव्या डोळ्याने दिसणार नाही, उजव्या डोळ्याने बघितलं डाव्या डोळ्याने दिसणार नाही, असं त्याला शाप दिलेलं आहे. ते जे स्थान आहे सीतामाता ज्या ठिकाणी बसतो त्या शिलेवर जाऊन बसणार आहोत. अतिशय मुलायम स्फटिक जशी लादीसारखी ती शिला आहे. त्या स्थान चाललं आपण जाऊन या दर्शन करून येतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर गाईत गुप्त गोदावरीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोचलो स्फटिक शिलाचं दर्शन घ्यायला. प्रभू रामचंद्रांच्या चरणांचं दर्शन घेऊन आजच्या व्लॉग मी इथेच समाप्त करतोय. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चिपीटी यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा माझे जुने व्हिडिओ. खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आहे ते धाम की जय.